ऐरोली परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहर हादरले आहे. सेक्टर 1 मधील छत्रपती शिवाजी महाराज रहिवासी चाळ परिसरात अज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारात अमित मोर्या हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 11:30 ते 12 वाजण्याच्या सुमारास अमित मोर्या आणि संदीप गवस हे दोघे गाडीत बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने अचानक गोळीबार सुरू केला व तब्बल 4 राऊंड फायर केल्याचं समजते. यामध्ये एक गोळी अमित मोर्या यांच्या मानेत लागल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर जखमी मोर्या यांना प्रथम ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेत विशेष म्हणजे ज्या गाडीवर गोळीबार करण्यात आला त्या गाडीवर शिवसेना शिंदे गट पक्षाचे चिन्ह लावण्यात आले होते. त्यामुळे या हल्ल्यामागील कारणांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित दुचाकीस्वार स्पष्टपणे दिसून आला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे ऐरोली परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.